नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी शहरातील प्रसिद्ध उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वनी विधानसभा अध्यक्ष मुक्तांगण ॲग्रो टुरिझमचे सर्वसर्वा आशिष मोहितकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मुक्तांगण ॲग्रो टुरिझम निंबाडा येथे साजरा करण्यात आला। या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। सोबतच मोठ्या प्रमाणात वनी शहरातील उद्योजक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळी उपस्थित होती। यावेळी मंचावर नेते मंडळीच्या वतीने आशिष मोहितकर व पत्नी सौ मोहितकर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी आशिष मोहितकर यांनी निंबाडा येथील उजाड जागेवर मुक्तांगण ॲग्रो टुरिझम निसर्ग रम्य वातावरण निर्माण करून एक कल्पनेच्या पलीकडे जाऊन या परिसरात एक भला मोठा प्रोजेक्ट निर्माण केला आहे। वनीकर व परिसरातील नागरिकांसाठी लवकरच मुक्तांगण ॲग्रो टुरिझम निंबाडा सुरू होणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। आशिष मोहितकर यांच्या वाढदिवसाला वनी शहरातील प्रत्येक क्षेत्रातील व प्रत्येक पक्षाचा माणूस उपस्थित दिसून आला होता। मी मृणालजी चोरडे यांचं सुद्धा शब्दशमनांनी हार्दिक स्वागत करतो। रस्ता पण खूप आणि इथे उपस्थित असणारे सर्व यांचे मित्र, आप्तगण आणि जिवलग प्रिय सगळे यांना सगळ्यांना धन्यवाद। आणि खरोखरच इथे जे आमचे भाऊजी राजुऱ्यावरून आलेले आहे त्यांचं तर फारच धन्यवाद करते, कारण तिथून ते खास यांच्या बर्थडेला इथे आलेले आहे। आणि इथे जमलेले जे सर्व यांचे मित्र वगैरे किंवा काका लोक सगळे जे आहे इथे जमलेले, खरंच यावरून असं लक्षात येते की माणसं कशी जोडायची हे यांच्याकडनं शिकायला पाहिजे। आणि संजू भाऊंनी म्हटल्या प्रमाणे की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं मला अजिबात वाटत नाही, कारण त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्याची जिद्द, मेहनत आणि चिकाटी हे सगळं ज्यांच्या मध्ये आहे, त्यामुळे हे सगळं ते करू शकले। त्यामध्ये जर नसतं तर ते तिथेच थांबले असते, पण ते कितीही हार मानली, काही पण अपयश आलं तरीही त्याला समोर जाण्याचं ध्येय त्यांच्यामध्ये आहे। म्हणूनच आज इथे उपस्थित असलेले जे सगळे दिसत आहेत हे त्यांचा एकतर स्वभाव गुण आहे, मेहनत, जिद्द, आणि ते अपयशाला अजिबात घाबरत नाही हे मी सांगू शकते। आणि इथे दिसत पण आहे ते खरंच माणसं कशी जोडायची, ती टिकवायची कशी, हे यांच्याकडनं मी खरंच शिकले या 21 वर्षामध्ये। आणि त्यांना अजून पुन्हा धन्यवाद देते आणि बाकी सगळ्यांना एन्जॉय करा बर्थडे। घाबरतच नाही, एवढी मोठी अडचण पूर्ण सहन करून यशस्वी झाले, याच्यापेक्षा अजून कोणत्या अडचणी येणार आहे जीवनात? काय हो वसंतरावजी मोहितकर सर आमचे अध्यक्ष आहेत मोहितकर परिवारांचे। मोहितकर परिवारांना एकत्र ठेवण्याचं श्रेय त्यांना जाते। मी आशीष भाऊंनाच विनंती। सुंदर परिसर में इतने अच्छे कार्यक्रम का उन्होंने आयोजन किया और यहाँ बुलाकर मेरे राजकीय जीवन के पहले दिन मेरा आज सत्कार किया, इसके लिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। आशा करता हूँ कि भगवान उनकी सारी मनोकामनाएं पूरी करे और हमारी जो मित्रता है वो इसी तरह से चलती रहे। आशीष भाई आपको आपके जन्मदिन पर ढेर सारी बधाइयाँ देते हुए अपने शब्दों को विराम देते हैं। धन्यवाद। त्याचं नाव आशिष आहे आणि आडनाव मोहितकर आहे। बसल्या बसल्या असं डोक्यात आलं पाहिजे की नावात प्रेम आहे आणि समोरच्या माणसाला मोहित करतो म्हणून मोहितकर आहे असं नेतृत्व। खरं म्हणलं तर ही जागा, ज्या जागेवर आपण आज इथं आहोत, ही जागा 2-3 वर्ष अगोदर जर पाहिली असती तर कुणीही विश्वास ठेवला नसता। आणि हेच वैशिष्ट्य आशिष गेल्या 3 वर्षात सातत्याने दिवस रात्र इथं मेहनत करून आज इथं अक्षरशः कायापालट केला। आशिषचं वैशिष्ट्य पुन्हा सांगायचं म्हणजे त्याला जो उद्योग करायचा असेल, जो व्यवसाय करायचा असेल, त्याच्यामध्ये तो परिपूर्ण लक्ष घालतो, त्याच्यामध्ये एकरूप होतो आणि जे कार्य हातात घेतलेलं आहे ते कार्य सिद्धीस नेतो। खरोखर असा मित्र भेटणे आणि याच्याबद्दल किती विचार केला तरी आपल्या विचाराच्या पलीकडे विचार करणारा हा आमचा मित्र। याला मनपूर्वक खरं म्हणलं तर 2 शब्दच बोलायला सांगितले सरांनी,
रात्रभर बोलू शकतो, पण 2 शब्द बोलायचे सांगितल्यामुळे आशिषला मी माझ्यातर्फे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. प्रिय मित्र असे आपले आशिष भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या मुक्तांगण येथील निसर्गरम्य वातावरण, निसर्गरम्य ठिकाणी जमलेले माझे सर्व मित्रांनो, खरोखरच एखादा माणूस अजातशत्रू कसा राहतो ते जर पाहायचं असेल तर ते आशिष भाऊकडे बघून आपल्याला दिसून येऊ शकतं. कारण की असं एका क्षेत्रातला कुठला माणूस नाहीये किंवा एका पक्षातला असा माणूस नाहीये की जो त्यांचा मित्र नाहीये, आणि आज त्याची प्रचिती इथे तुम्हा सर्वांना पाहून येते. एक हुनहुनरी माणूस जो अत्यंत कमी वयात एक छोट्याशा तालुक्यात राहून पण जे स्वप्न पाहतो आणि विविध व्यवसायाची अलगदपणे एकरूप होऊन त्या व्यवसायाला 4 चांद लावतो आणि त्याला यशस्वी करून लगेच दुसरं आकाश हुडकायला बाहेर निघतो, असे आमचे आशिष भाऊ आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज आपण इथे जिथे उभा राहिलोय ते ठिकाण जर आजपासून 3 वर्ष आधी जर कोणी पाहिलं असेल तर खरोखर एका गोष्टीला इतकं काही कोणी बदल घडवून आणू शकतं, आणि जे बदल घडवण्यासाठी जे भगीरथ प्रयत्न झालेले हे तुमचं काम बघूनच आशिष भाऊ लक्षात येते. कारण मला आठवतं ही जागा घ्यायला मी पण आलो होतो, मी 2-3 मित्र होतो, तेवढ्यात या जंगलातून कुठून तरी रानटी डुकरांचा कळप आला, ते बघून वाटलं अरे इथे तर काही मुश्किलच आहे. आणि आज हे ठिकाण पाहिलं असं वाटतं की हे तोच ते काय ठिकाण. आता आशिष भाऊंना आपण आयुष्याच्या तर शुभेच्छा सर्वांतर्फे देतोच आहे, त्यांच्या भावी राजकीय जीवनाला पण शुभेच्छा देऊ. ॲग्रो टुरिझम आपली एक वनी परिसरात ॲग्रो टुरिझम जे संकल्पना तयार केली, भविष्यात खूप मोठी एक संकल्पना आहे. याच्या माध्यमातून परिसरातील चंद्रपूर असो, यवतमाळ असो, वर्धा असो, नागपूर असो, या परिसरातील लोक येतील. ॲग्रो टुरिझम जे एक संकल्पनेतून जे काम सुरू केलं याच्याबद्दल माझं मनापासून त्यांना शुभेच्छा. कारण माणूस काहीतरी खटाटोपी असला पाहिजे. त्यांच्यामध्ये जे कला आहे हे कला त्यांच्या कार्यातून दिसत आहे. म्हणून या एक डॅशिंग पर्सनॅलिटीला, डायनॅमिक पर्सनॅलिटीला मी मनापासून खूप शुभेच्छा देतो. असं त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य हो व त्यांना ईश्वरांनी प्रार्थना करतो त्यांना खूप ऐश्वर्य, आरोग्य व सर्व राजकीय क्षेत्रातून चांगली प्रगती हो, एवढा मनापासून शुभेच्छा देतो.